तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या महा एक्झिट पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि एक्झिट पोलनुसार भाजप 140 ते 152 जागांवर सत्ता स्थापन करणार आहे। शिवसेना देखील 34 ते 42 ठिकाणी सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या अंदाजानुसार 24 ते 36 ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश मिळताना दिसते। काँग्रेस देखील 24 ते 35 नगर परिषदांवर आपला झेंडा फडकावणार असल्याचा अंदाज आहे आणि पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रदर्शन नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये अतिशय खराब असल्याचं या अंदाजानुसार दिसतं आहे। महाराष्ट्राच्या या निवडणुकांचे एक्झिट पोल आता आलेले आहेत आणि त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरेल। तर काँग्रेसच्या सत्तेचा अंदाजे 24 ते 35 ठिकाणी, ठाकरेंच्या सेनेची केवळ 3 ते 4 ठिकाणी सत्ता येईल असा हा महा एक्झिट पोल सांगतोय आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 4 ते 8 ठिकाणी जिंकेल। स्थानिक आघाडीची 75 ते 82 नगर परिषदांवर अशा प्रकारे विजयी होईल असं दिसतंय। तर एकदा आपण आकडेवारी पाहूया, काय नेमकी आकडेवारी सांगतेय आणि महाराष्ट्राचा महा अंदाज नेमका कसा आहे ते आपण पाहूया। एका नजरेमध्ये आपल्याला हा आकडा दिसतोय। भाजप 140 ते 152 ठिकाणी, शिवसेना 34 ते 42 इतक्या जागा मिळण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादी 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी केवळ 3 ते 8 ठिकाणी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 4 ते 8 ठिकाणी, काँग्रेस 24 ते 35 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि स्थानिक आघाड्यांकडे जवळपास 75 ते 82 जागा जातील असा हा महा एक्झिट पोलचा अंदाज आहे। 24 तास आणि जेडीएसने केलेला हा महा एक्झिट पोल आहे आणि त्यानुसार कशा प्रकारे हे महाराष्ट्रातलं चित्र दिसणार आहे नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचं हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। 288 नगर परिषद नगरपंचायतींच्या या निवडणुका 140 ते 152 जागा या भाजपला मिळू शकतात आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आता आपल्याला दिसून येतोय। तर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा महा एक्झिट पोल त्यानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजप 24, सेना 7 आणि राष्ट्रवादी 3 ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहे असं या अंदाजानुसार कळतंय। या पोलनुसार ठाकरेंच्या सेनेची एका ठिकाणी सत्ता येताना दिसते। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजप 24 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे। या पोलनुसार ठाकरेंच्या सेनेला मात्र एकाच ठिकाणी यश मिळताना दिसतंय। जेडीएसचा आणि झी 24 तासचा हा महा एक्झिट पोल आणि त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातली आकडेवारी आपण पाहतोय। भाजप 24, सेना 7 आणि राष्ट्रवादी 3 ठिकाणी सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे। तर आपण आकडेवारी पाहतोय। भाजप 24, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा आहे आणि काँग्रेसला मात्र इथे खातं खोलता आलेलं नाहीये। हा अंदाज आहे महा एक्झिट पोलचा। उत्तर महाराष्ट्रामधला आपण हा महा एक्झिट पोलचा अंदाज पाहतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये 37 जागांपैकी भाजप 24 जागा मिळवण्यात यशस्वी होईल असा अंदाज आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष इथे सुद्धा ठरणार आहे। उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा तसा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी चांगलं यश भाजपला मिळतंय असा अंदाज आहे।